विनंती असेल आम्रपाली पाटील या कन्येने खूप मर्दानी चांगला खेळ दाखवला, त्यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करावाचा आहे. आपण पुढे यावं. सुनील ठाकूर सरांना विनंती आहे की आपल्या पवित्र शोभास्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात. आम्रपाली कुमारी आम्रपाली पाटील मॅडम यांचा यथोचित मान सन्मान होईल. मायेची उपचार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतर राहा म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान होताना दिसत. धन्यवाद. बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12वा खेळाडू आपण यावं. ओके. डीजे मयूर थोडासा बास जास्त झालाय, इको जास्त झालाय बघा, त्यामुळे आवाज नुसता घुमतोय. तदनंतर विनंती असेल अमन भगत सरांना विनंती असेल डीजे मयूर आपणही पुढे यावं, कारण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, त्यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करावायचा आहे. अमन भगत आपणही व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. डीजे मयूर आपणही पुढे यावं, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करावायचा आहे. सामना आपण चालू करूयात. येस या डीजे मयूर सर आपणही या, कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. इथं समोर आहे, या पुढे. डीजे मयूर यांचा यथोचित मान सन्मान होईल. तांबडशेपूटहून खास आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपलब्ध राहिलात, त्यामुळे तुमचंही मनपूर्वक आभार मानतोय आम्ही. आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं संपूर्ण क्रेडिट कोणाचा असेल ते या डीजे मयूरचा आहे, म्हणून हा मान सन्मान जीवन गावण साहेब प्रमुख आयोजक यांच्या पवित्र शुभ हस्ते हा मान सन्मान केला जाईल. धन्यवाद सर. आणि पहिला चेंडू हा चौकार मिळतोय, पहिली सुरुवात मिळते चांगली. 2025 हा थर्रार आपण पाहू शकाल, पहिला चौकार नोंदवला गेलाय. तदनंतर विनंती असेल अमन भगत यांना की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते जीवन गावण साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. वशिनी प्रीमियर लीगचे प्रमुख आधारस्तंभ, त्यांचा यथोचित आम्हाला मान सन्मान करावाचा आहे. तर या तदनंतर तुम्ही सांगा कसं होय नंतर. ठीक आहे. साईप्रीत लाईव्हचे जे आमचे ऑपरेटर आहेत त्यांनाही विनंती आहे आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. या साईप्रीत लाईव्ह एक प्रतिनिधी पुढे या ना, 1 मिनिट. तुमचं आम्हाला स्वागत करायचं आहे. हा घ्या, नंतर पण करूया या, कारण तुमच्या माध्यमातून ही क्षणचित्र कायमस्वरूपी आमच्या मनात चिरंतर टिकून राहतील, म्हणून साईप्रीत लाईव्हचे त्यांचा यथोचित मान सन्मान होईल. अमन भगत यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान बघायला मिळतो. धन्यवाद. आपण या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिलात, त्यामुळे हेमंत पाटील आपणही पुढे यावं, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायला मिळेल. यावं. हा ठीक आहे, त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवलाय. यावं. सन्मान चिन्ह घे. शाल समोर आहे, तिथं आहे बस समोर. येस. यावं. जे मंडप जे आपण आकर्षक मंडप बघायला मिळतोय त्यांचा यथोचित, त्यांच्या प्रतिनिधीचा यथोचित मान सन्मान बघायला मिळतोय. माहिती उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. या दरम्यान गणेश ठाकूर यांनाही विनंती आहे आपण ही व्यासपीठाकडे यावं, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करावायचा आहे. आपण यावं पुढे. धन्यवाद. गणेश ठाकूर आपण यावं. तत्पूर्वी सामन्याकडे जाऊयात. अरिमस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेग आहे. सागर पाटील ही एक्सप्रेस मला वाटतं बघा बऱ्याच अंशावधीनंतर DXच्या वतीनं बघायला मिळेल मैदानावर. अगदी सुंदर चेंडू बघायला मिळतोय. आतिश पाटील सारख्या फलंदाजाला अगदी स्थिर ठेवलाय आणि धावा मात्र धावपळ बघायला मिळतील. चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर तरी चौकार आला असला तरी तदनंतर मात्र ही गोलंदाजी नक्की ही कंजूस स्वरूपातली गोलंदाजी बघायला मिळते. अफलातून दर्जाची गोलंदाजी, अचूक लाईन लेंथ, सटीक लाईन फुलर लेनचा चेंडू तेवढा ताकदीने अडवण्याचा प्रयत्न होता. सूरज जोपर्यंत चेंडूला आडवेल फेकेल तद्वत बघायला मिळत आहेत 2 धावा. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि केवळ 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी संघ पुढे चाललाय 7च्या घरात. या दरम्यान गणेश ठाकूर हे थोर समाजसेवक आमच्या समवेत जोडले गेले, त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आम्हाला या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिली गेली, म्हणून त्यांचा यथोचित मान सन्मान. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतर राहे म्हणून सन्मान चिन्ह देऊन गणेश ठाकूर यांचा यथोचित सन्मान नमद ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जाईल. धन्यवाद. आपलं योगदान मोठं आहे आणि हे योगदान असंच राहू द्या. आहा, काय अफलातून दर्जाचा फटका. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डीजे मास्टर आपणही तयार राहायचं. विकेट किंवा चौकार षटकार ही सांगायची गरज नाहीये, आपण अलर्ट राहायचंय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 11 धावा धावपटलावर बघायला मिळतील. परत जी सलामीची जोडगोली आलेली आहे सिल्वर स्टार संघाची ती आक्रमक आहे.
एका बाजूला पुष्कर आहे तर दुसऱ्या बाजूला आतिश पाटील आहे. दोन्ही एक आक्रमक फलंदाज आहेत, परंतु का कुणास ठाऊक कर्णधारानं निर्णय घेतला की पुष्करलाच मी सोबत घेईन. कदाचित 1 डाऊन 2 डाऊनच्या स्वरूपात असता तर मजा बघायला आली असती, परंतु काहीतरी मनसुबे हे वेगळे आहेत. पहिला सामना आहे आणि या पहिल्या सामन्यामध्ये प्रत्येक संघ हा विजय मिळवण्याकरता लढते, कारण गुणतालिकेमध्ये अव्वल राहण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. परंतु तत्पूर्वी बघायला मिळत एका बाजूला महेश सर दिसत आहेत, महेश जोशी सर दिसतात, तर दुसऱ्या बाजूला प्रवीण गावण सर दिसत आहेत. दोन्ही नामांकित पंच आहेत या उरण भागातील आणि ते या तटस्थ भूमी. आणि नंतर एक फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला संबोधलं गेलंय अक्षय पाटील मला मैदानाकडे येताना दिसत. डावखुरा हा फिरकीपट्टू मैदानावर आता कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे बघणं देखील गरजेचं असणार. एका बाजूला पुष्कर पाटील आहे, पुष्कर पाटील एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु अजूनही पुष्कर एका चौकाराने एका 5 धावांवर खेळतोय. आणि जो कर्णधार आहे सिल्वर स्टार संघाचा आतिश पाटील हा व्यक्तिगत 6 धावसंख्येवर खेळतोय. अशा 11 धावा धावपटल्यावर बघायला मिळत आहेत. सामने 5 षटकांचे असतील. हो फटका फसलाय, फटका फसलाय. बघूया तिथं झेल होणं गरजेचं आहे, परंतु सूरज पाटील झेल पकडायला का परंतु नाही, शेवटच्या क्षणी हात काढलेत. ही मोठी चुकी बघायला मिळते. ट्राय करणं गरजेचं होतं, भले ते तो झेल अशक्य होता, परंतु चेंडू जाईल वन भाऊ सी मारच्या पलीकडे 4 धावांकरिता. सापळा रचला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लावली नाहीये, म्हणून पुष्कर पाटील सारखा फलंदाज अजूनही मैदानावर उपस्थित आहे. 15 धावा धापटलावर अगदी चांगली सुरुवात बघायला मिळते ही सिल्वर स्टार संघाची. आतिश पाटीलला जे पाहिजे होतं, जो सहकारी पाहिजे होता, तो चांगली आता सुरुवात करून देताना दिसतोय. अफुलर लाईनचा चेंडू तेवढ्या ताकदीनं पुन्हा एकदा फेकून दिलाय, फेकून दिलाय. फ्लॅश षटकार नोंदवलाय. व्हॉट अ शॉट. लाईन लेंथवर परतावं लागेल डीएक संघाच्या या गोलंदाजाला. लाईन लेंथवर परतावं लागेल, अन्यथा दुर्दशा बघायला मिळेल. कारण डीएक संघ खेळतोय, बऱ्याच अवधीनंतर हे खेळाडू एकमेकांसोबत बघायला मिळत आहेत आणि हे अजून ट्युनिंग जुळलं नाही असं मला दिसतंय चित्र. पुढचा चेंडू लगाडलाय पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ पद्धतीने झेल पकडला गेलाय. मोठा मासा गाळा लागलाय आणि फलंदाज बाद होईल. पुष्कर पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो, 5 चेंडू मध्ये 15 धावा काढून मात्र परतावा लागतंय पुष्कर पाटीलला. हा मोठा धक्का आहे. खरं तर थोडीशी भागीदारी होणं गरजेची होती, परंतु मी म्हटलं होतं आतिश पाटीलनं थोडंसं बॅकफुटला राहणं गरजेचं होतं, परंतु त्याच्या जागेवर युवा फलंदाज डावखुरा फलंदाज गोल्डी मैदानाकडे येताना दिसेल. हॅलो, गोल्डी येताना दिसेल, परंतु डावखुरा फलंदाज आहे आणि हा डावखुरा गोलंदाज आहे. पहिल्या 2 चेंडूवर षटकार चौकार खाल्ला होता, परंतु कमबॅक बघायला मिळतं अक्षय पाटीलचं. म्हणून तर म्हटलं होतं हा फिरकीचा जादूगर आहे. जाळत फेकलं आणि अचूक मोठा मसा गळायला लागलाय आणि आता मात्र कमबॅक करावं लागेल, कारण धावसंख्या मला वाटतं पहिल्या बळी मिळाल्यानंतर धावा धावपटला बघायला मिळत आहेत. तब्बल 21 धावा बघायला मिळतील. 3 चेंडू 21 धावा, मात्र 9 चेंडू खर्च झालेत आणि 21 धावा या धावपटल्यावर बघायला मिळतात. पुढचा चेंडू वा चांगला फटका, परंतु झेल होईल का? झेल निवृत्ती मात्रेच्या हातातून निसटलाय. वज्रमुठीतून झेल सुटला गेलाय. हा झेल पकडला असता तर खरंच मोठा एक धक्का बसला असता, परंतु घडलाय काय? एक धाव तर नक्की मिळतीये. दुसरा फलंदाज गारद होण्यापासून वाचलाय. गोल्डीला मिळते पहिलं जीवदान. आतिश पाटील आता मात्र स्ट्राईक एंडकडे असेल. आतिश पाटील स्ट्राईक एंडकडे असेल. 22 धावा धावपटल्यावर बघायला मिळतील.
या दरम्यान अक्षय पुन्हा एकदा सज्ज होईल आतिश पाटील करता. आतिश पाटीलला बाद करण्यासाठी प्रचंड मोठे डाव टाकले जातील. Oh, what a shot! What a big hit! It's a big hit! Long, long, long away from the body. षटकार. प्रचंड मोठा हल्ला केला गेलाय. 28 धावा धापटलावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ही सुरुवात बघायला मिळते. आक्रमक सुरुवात. सिल्व्हरचा संघाचा कर्णधार हा डोक्यावर जरी काटेरी मुकुट परिधान करणारा असला तरी अगदी निर्धास्त खेळतोय. पुष्कर पाटील बाद झालाय तरीही काय खेळ खेळतोय. आक्रमक निजऱ्या छातीनं पुढे आलाय. अक्षय पाटीलला थोडस त्याची धार आहे ती बोथट ठरवली. परंतु सुशांत सांगत असेल की ही विकेट मिळणं गरजेचं आहे. हरकत नाही आहे, विकेट पाहिजे आपल्याला. रिवर्स अटेम्प्ट केलाय. हिट विकेट, हिट विकेट. आतिश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो 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 हॅलो. याच दरम्यान आशीर्वाद नाईक यांना विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यावं. आशीर्वाद नाईक, मी मगाशीच म्हटलं होतं की धावा गेल्या तरी हरकत नाहीये. पुष्कर आणि आतिश मैदानाच्या बाहेर जाणं हे DX संघासाठी फायदेशीर आहे आणि तोच मात्र सापळा मोठे दोन्ही मासे बघायला लागलेत. धावा जरी 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 28 धाव पटलावर असल्या 17 धावा या खेळ समाप्त झालाय. 28 धावा धापटलावर, परंतु हरकत नाहीये. 2 मोठे मासे घालायला लागलेत आणि DX संघाला तेच पाहिजे होतं. त्यांना जे आवश्यक होतं ते मात्र बघायला मिळतंय आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाकडे येताना दिसेल. रायडू ज्याला संबोधलं गेलंय अर्थात धनेश गोंदली मैदानाकडे रवाना झालाय. आता संपूर्ण डावाची जी सूत्र असतील ही त्याच्या हातामध्ये असतील. हॅलो, मी विनंती करेन ज्या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्याची चान्सेस दिले तिथं तुम्ही बाईक लावल्यात. बाईक्स मालकांना विनंती आहे ते बाईक्स हटवा. प्रेक्षकांना उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून तिथं ते बाईक्स ठेवलेले आहेत. त्यामुळे ते बाईक्स जरा हटवले तर खूप बरं होईल. सागर पाटील व्यक्तिगत दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आहे. अचूक लाईन लेंथवर नेहमी त्याचा मारा असतो. काही अंशी क्रिकेट पासून दूर लागलाय, अन्यथा एक चांगला गोलंदाज म्हणून या पंचक्रोशीत नक्कीच उदयास आला असता. हरकत नाही आहे, परंतु आता मात्र स्ट्राईक एंडकडे असेल गोल्डी डावखुरा फलंदाज तर त्याच्या सोबत जोडला गेलाय अर्थात धनेश गोंदली. क्षेत्ररक्षण पांगवलं जातं DXच्या वतीनं. कर्णधार सुशांत खुश आहे, त्याला माहिती आहे की काय घडलंय. मला जे पाहिजे होतं, भले 17 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्यात अक्षयच्या, परंतु त्यांना जे पाहिजे होतं ते त्याने ते साध्य केलंय. ते अक्षयला जे पाहिजे होतं ते त्याने साध्य केलंय. 17 धावा हरकत नाहीये, परंतु 2 विकेट्स ते स्कोअर मारू शकत होते, त्यांना बाहेर काढलंय. आहा, गोल्डीच्या मातोतून एक फटका आलाय, परंतु झेल पकडला जाईल. पुन्हा एकदा दुसरा झेल पकडलाय. वडा झेल, वडा कॅच पकडला गेला आणि गोल्डी देखील मध्ये बाहेर. गेलाय. आता मात्र DX संघानं नक्कीच आपलं आक्रमक रूप दाखवलंय. हरकत नाही, 3 फलंदाजांना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय आणि त्याची जागा बंद करण्यासाठी अजून एक सनी ठाकूर अर्थात नरेश ठाकूर त्यांचे पिताश्री आमच्या सोबत जोडले गेले 12वे खेळाडू म्हणून. परंतु हरकत नाहीये, हा देखील एक सीझनचा प्लेअर आहे. बांगलादेशमध्ये देखील त्याने वशिणीचं नाव उंचावलंय. हा सीझनचा प्लेअर आपण पाहू शकाल. हॅलो हॅलो. आता भागीदारीची गरज आहे, परंतु सागर मी म्हटलं होतं हा घातक गोलंदाज आहे. चांगल्या लाईन लेंथवर जेव्हा येईल ना ते सटीक लाईन लेंथवर गोलंदाजी करणारा हा वाकबगार गोलंदाज, चतुर गोलंदाज आहे. काय करेल पुढचा चेंडू लेफ्टच्या बाहेर, परंतु भन्नाट वेग, परंतु घडलंय काय आणि नकार दिला गेला. हरकत नाहीये, वाईटची पंख आपल्या हवेमध्ये पसरलेत प्रवीण सरांनी आणि त्यांनी सांगितलंय अवांतर धाव संख्येत भर पडते. धाव पडल्यावर बघायला मिळतील 29-3 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये. गोल्डी बाद झालाय, आतिश बाद झालाय, पुष्कर बाद झालाय. मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर विसारा घेताना दिसतील.
तदनंतर जाऊया पुन्हा एकदा सागर लाईन लेंथवर परतावं लागेल त्याला. एका बाजूला सनी ठाकूर, वा काय भन्नाट वेग आहे. यॉर्कर चेंडू फेकला गेला, पायांची बोट चेसणारा हा चेंडू फेकला गेलाय. भन्नाट वेग आहे, तेज तर्रार गोलंदाजी आहे आणि ती गोलंदाजी बऱ्याच वर्षानंतर मला बघायला मिळतंय. हे मला वाटतं मी भाग्य समजेन, कारण त्याला मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं तुला मैदानावर परतायचं आहे, पण तो काही कौटुंबिक कारणामुळे तो मैदानाच्या बाहेर राहिला. परंतु अजूनही तीच दहशत, तोच दरारा बघायला मिळतोय. हो पुन्हा एकदा चांगला करतोय, फटका आडव्या बॅटने खेळलाय. राजू तो परत चेंडू आडव्या गच्चाल क्षेत्रक्षण बघायला मिळेल का? येस, आणि 2 डाऊन मैदानाच्या बाहेर टप्पा पडला गेलाय. 4 धावांकरता सनी ठाकूरनं आपलं खातं खोललंय, ठेवलंय. 3 बाद 33 अशा धावा बघायला मिळत आहेत. सनी ठाकूर, हॅलो 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 माईक चेक हॅलो 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 33 धावा धावपटलावर बघायला मिळतील. पुन्हा एकदा आक्रमक फटका, परंतु सापला रचलाय का की चेंडू सीमारेषे बाहेर हवा यायला चढवलाय. सनी ठाकूर ऑन फायर. हॅलो सनी ठाकूरनं आपले हॅलो 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 2 चेंडू मध्ये 10 धावांची करकचून वसुली केली गेली. आणखी एक जबरदस्त फटका खेळला गेला. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, बंदुकीतून निघाली गेली सुसाट वेग. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे 4 धावांकरता. चेंडू मध्ये 14 धावा वसूल केल्या गेल्यात आणि धावसंख्या पोहोचली 43च्या घरात. आता मात्र धावसंख्येला आकार मिळतोय. जरी गडी बाद झाले असले तरी संपूर्ण डावाची सूत्र अगदी या संकटमोचक फलंदाजांना आपल्या हातामध्ये घेतलेत. सिल्वर स्टार संघाकरता हा तारणहार खेळाडू सध्या तरी ठरलाय आणि चांगल्या लाईनवर परतणाऱ्या सागरची मात्र धार बोथट ठरवली आहे. ओहो, या कब्जा चेंडू सन्मान, हा सन्मान अतिशय महत्वाचा आहे आणि गच्चाल क्षेत्ररक्षण निवृत्ती मात्र यांच्या वतीने बघायला मिळते. चेंडू सीमारेषा पलीकडे झाली का? येस, जमीनला घासत चाटत पुसट सीमारेषा फाडली गेली. 4 धावांकरता. साडेगावचे विद्यमान सरपंच रोशन पाटील साहेबांच्या वतीने स्पर्धेकरता 1001 रुपयाची देणगी गेली, त्यांचंही मनपूर्वक आभार मानेन. तदनंतर जाऊया मैदानाकडे. मुकेश म्हात्रे साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता 2001 रुपयाची देणगी देण्यात आली, त्यांचंही मनपूर्वक आभार. म्हात्रे साहेबांच्या वतीने देखील 501 रुपयाची देणगी आम्हाला देण्यात आहे, त्यांचंही महत्व. खरं तर हे मैदान आम्हाला उपलब्ध होणार नव्हतं. वशिनी प्रीमियर लीगचं जे भव्य दिव्य आपण सोहळा पाहतोय त्याचा खरंच शिल्पकार कोण असतील तर हे साडेगावचे सुपुत्र रोशन पाटील साहेबांचं खरंच उजळ्या वाजून स्वागत करा. त्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं म्हणून तर ह्या स्पर्धा आपण यशस्वी करू शकणार आहोत. सुशांत पुन्हा एकदा. अहो, स्लोअर वनचा वापर केला गेलाय. मगाशी देखील तो वारंवार यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असताना सांगितलं होतं ही खेळपट्टी साथ देईल फक्त स्लोअर वन. माजी सरपंच विजय म्हात्रे साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता 1001 रुपयाची देणगी देण्यात आली, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. एका बाजूला तुम्ही सुशांत म्हात्रे पुन्हा एकदा मॅडी तयार झाला. पुन्हा एकदा वा, नाका समोरून चेंडूला उडवलाय. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. सुपर्ब चेंडू. भन्नाट वेगाचा वारा करताना दिसत नाही. त्याला माहिती आहे या मैदानावर भन्नाट वेगाने गोलंदाजी केली तर फलंदाज आपल्याला मैदानाच्या बाहेर फेकून देतील, म्हणून त्यांनी हे अचूक हेरलं होतं. आपल्या गोलंदाजांना इशारा देखील तो करत होता. कसं आहे, मी नेहमी बघत असतो मग खेळाडू काय करतात किंवा क्षेत्ररक्षक काय करतोय आणि हे बघायचं असतं आणि गोलंदाज दुर्लक्ष करत होतं. मात्र तो चांगल्या लाईन लेतो. पुन्हा एकदा वा, काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. अचूकला आणि शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता, तो फसलाय. धनेश गोंदीला लगातारचे 3 चेंडू डॉट ठेवलेत. वा, अगदी उभा ठेवलाय त्याला. 43 धावांवर ही गाडी थांबून ठेवली. कचून ब्रेक लावलेत. 47 धावांवर ही गाडी अगदी थांबून ठेवली. काय गोलंदाजी करतो हा कर्णधार. हा चतुर कर्णधार आहे. त्याला माहिती आहे या मैदानावर धावा काढताना संघर्ष करावा लागेल म्हणून एक धावेसाठी संघर्ष आहे.
मारण्याच्या नादात बॅट आणि चेंडू मधलं समीकरण जुळत नाही. या चेंडू अडवला जाईल जोपर्यंत समाधान ठाकूरच्या माध्यमातून एकच धाव असेल. सिंगल धावाने काही फरक पडणार नाही, परंतु एक बाजू मात्र खरं आहे की जोपर्यंत सनी ठाकूर मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावांचा वेग वाढवू शकतो, कारण हा आक्रमक फलंदाज आहे. मगाशी मी त्याचं कौतुक केलं होतं. एका बाजूला स्मिथ आम्हाला रायगडमध्ये दिसतोय. या दरम्यान मॅन ऑफ द सिरीज करता आपण जी स्पोर्ट्स सायकल बघताय ही माजी सैनिक गणेश भगत साहेबांच्या वतीनं आम्हाला प्रदान करण्यात आली आहे. त्यांचंही योगदान या स्पर्धेकरता महत्वाचं आहे. खूप सारं योगदान महत्वाचं आहे त्यांचं. शॉर्ट अंपूल करण्याचा स्लोअरवनचा वापर, परंतु मी म्हटलं होतं वापर कसा करावा हे त्याला माहिती आहे सनी ठाकूरला, आणि सनी ठाकूरनी सांगितलं हे कल्पक नेतृत्व आम्हाला बघायला मिळतंय. 4 धावांनी पुन्हा एकदा सीमारेषा फाडली गेली. धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत 52 धावा. आक्रमक खेळ बघायला मिळतोय. संघाची गरज ओळखून हा संकटपोषक खेळाडू मैदानावर बघायला मिळतोय. आतिश त्याला फक्त एवढं सांगतोय अजून एक षटक बाकी आहे, हरकत नाहीये, विकेट फेकायची नाही तुला बा, तुला खेळायचं आहे. आणि हा सीझनचा प्लेअर जरी असला तरी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील आपली दहशत निर्माण करतोय. वा, स्लोअरवरचा पुन्हा एकदा वापर, अचूक अस्त्र बघायला मिळतंय. सुशांत मात्रे प्रथम दर्जाचं शतक फेकतोय आणि धावा धापटल्यावर केवळ खर्च केल्यात 5च धावा. एक चौकार जरी असला, पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. 12वे खेळाडू प्लीज विनंती आहे आपण पाणी घेऊन जा. सनी व्यक्तिगत 22 या धावसंख्येवर खेळतोय. काय अफलातून दर्जाची फलंदाजी आहे, परंतु 12वे खेळाडू जे आहेत नरेश शरुके एक माजी क्रिकेटपटू आहेत. अचानक संघाच्या वतीने त्यांचा खेळ मी बघितलाय, अष्टपैलू खेळ बघितलाय. ते मात्र आपल्या पुत्राकरता पाणी घेऊन जाताना दिसत आहेत. हे विलोभनीय चित्र बघायला मिळते. एकाच टीम मध्ये खेळताना दिसतील. धनेश गोंदी थोडंसं आज काहीतरी भिनसलंय त्याचं, तो थोडा विस्फोटक खेळताना दिसत नाहीये. त्याची खेळ ही विस्फोटक आहे, परंतु धनेश गोंदली काहीतरी आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय करायचं आहे हे बघवायचं आपल्याला. हॅलो हॅलो, नक्कीच सनी ठाकूरकडे अंद माईक असेल, काय घ्या असेल तुमचं? नाही, कॅप्टन बोललाय फक्त मार. तरी पण धनेश गोंदले यांच्या अजूनपर्यंत बॅटतून काही फटके आलेले नाही, काय मत असेल तुमचं? नक्कीच 3 ओव्हर नंतर ड्रिंक ट्रॉली मैदानात आणचे थोडस विलंब झाला. 3 षटकानंतरच मैदानावर पाणी पुरवायचं आहे, हरकत नाहीये. याच दरम्यान साळडेगावचे आमचे सहकारी मित्र अर्थात समालोचक क्षेत्रामध्ये चांगलं त्यांचं नाव आहे, ते त्यांनी देखील यावं आणि व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. आपणही व्यासपीठाकडे यावं. याच दरम्यान समाधान ठाकूर यांना सुवर्ण संधी. लारा, तुम्ही जर झेल पकडला तर जीवन गावण साहेबांच्या वतीने तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यार बंधन मात्रे यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता धनराशी आम्हाला आलेले, त्यांचंही मनपूर्वक आभार. शेवटचा अंतिम षटक रोहित घेऊन आलाय. धावा धापटल्यावर बघायला मिळतील, अजूनही स्थिर आहेत 52 धावा. या षटकामध्ये काय होईल चमत्कार ते बघणं गरजेचं. हा देखील एक आक्रमक गोलंदाज आहे, भन्नाट वेगानं गोलंदाजी, बेस्ट गोलंदाज म्हणून गेल्या वर्षी हंगामात आपण त्याला पाहिलं होतं. शेवटचा आणि हाणामारीचं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू, वा, ब्लॉक हॉल चेंडू, रनआउटचा धोका समुद्र घडलाय. काय मला कोण आउट होईल आता फरक पडेल बघा. आता जर सनी बाद झाला तर मात्र थोडस चित्र वेगळं दिसेल. कोण बाद होईल? धनेश गोंदली मैदानाच्या बाहेर जाईल. साईप्रिजच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण हे सामने पाहू शकाल. तर DJ मयूर अर्थात तांबडशेट गावचा हा बुलंद आवाज आपण बघू शकाल. त्यांच्या माध्यमातून हा आवाज चारी दिशा घुमताना दिसेल.
स्वस्तिक स्वस्तिक पाटील मैदानाचा ताबा घेईल, परंतु पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय धनेश गोंधली. सहसा मानेचा कटकट नाही, इरादे स्पष्ट आहेत आणि भन्नाट वेग होता, त्याचा वापर केला गेला. चेंडू घासत चाटत पुसत सीमारेषा फाडली गेली आहे. स्वस्तिक पाटीलनं हा पहिला चौकार नोंदवलाय. सांगितलंय फक्त सनीला स्ट्राईक, परंतु नक्कीच चांगला फटका खेळला गेलाय त्याच्या माध्यमातून. हा 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 भन्नाट वेग मी म्हटलं होतं, परंतु एकच इरादे सुशांत मात्रे सांगतोय की काही करून सैनी नॉन स्ट्राईकला उभा राहिला पाहिजे, सिंगल धाव अडवली गेली पाहिजे, चौकार गेला तरी हरकत नाहीये, फक्त सनी ठाकूर या स्ट्राईक एंडकडे आला नाही पाहिजे. हे इरादे ठरलेले आहेत, परंतु घडतंय काय ते बघणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला धावा येणं महत्वाचे आहे, कारण डीएक्स संघाकडे देखील आक्रमक फलंदाजी आहे आणि ती फलंदाजी मैदानावर आपण पाहू शकतो. वा सरसावून भरलाय, फ्रंट फुटला आलाय, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. आहा भन्नाट वेग आहे, पुन्हा एकदा लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय 4 धावांकरिता. स- 60 धावा धावपटलावर बघायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा जमवत आहेत की रोहित चांगली गोलंदाजी करतो हे बघणं गरजेचं आहे. रोकावं लागेल. सरसाव मारण्याचा प्रयत्न, स्लोअर वनचा वापर केला गेलाय आणि मी म्हटलं होतं जे जाळं फेकलं होतं ना ते जाळं फेकलं यशस्वी होताना दिसत. शेवटचा अंतिम एक चेंडू. संपूर्ण षटक मात्र स्ट्राईक विनासानी मैदानावर थांबलेला दिसतोय, परंतु आता बघूया रोहित शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. स्वस्तिक पाटील क्लिंग बॉल भन्नाट वेग आणि स्वस्तिक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. खर तर क्षणचित्र ही टिपून ठेवण्याकरता करण पाटील युट्यूब रील्स टाकणारे हे यांनी पुढे यायचं आहे. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे, कारण ह्या संपूर्ण रील्स पूर्ण कोणाचं क्रेडिट कोणाकडे असेल तर या करण पाटीलचं आहे. त्यांना ही विनंती आहे आपण पुढे यावं, आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. कारण सध्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जर बघितलात आपण तर ह्या प्रसिद्धी देण्याचं काम कोण करत असेल तर हा माझा मित्र करतोय, म्हणून त्याचा यथोचित मानसन्मान, करण पाटीलचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक जीवन गावंड साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावी म्हणून करण पाटील यांचा यथोचित मानसन्मान होताना दिसेल. धन्यवाद. आपण या स्पर्धेकरता आपलं देखील योगदान खूप महत्वाचं आहे, मोलाचं आहे. धन्यवाद. धावा झाल्यात 60 आणि विजयाकरता करायच्या आहेत 61 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 12च्या सरासरीने खेळ करायचा आहे. डीएक्स संघाची सलामीची जोडगरी लवकरात लवकर मैदानाकडे पाठवायची आहे.
क्रिशा स्पोर्ट्स सायरा स्पोर्ट्स यानंतर त्रिशा स्पोर्ट आणि सायरा स्पोर्ट दोन्ही संघ नायकांना विनंतीचा पहिला पुकार असेल. आपण लागलीच यायचं आहे नाणेफेक करण्याकरता. त्रिशा स्पोर्ट आणि सायरा स्पोर्ट संघाचे संघनायक दोघांनाही विनंती आहे आपण यावं नाणेफेक करण्याकरता. त्रिशा स्पोर्ट संघाचा संघनायक आणि सायरा स्पोर्ट संघाचा संघनायक अर्थात जितेश पाटील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यावलन कक्षामध्ये यावं. त्याचप्रमाणे त्रिशा स्पोर्ट संघाचा कर्णधार अर्थात मला वाटतं धर्मेंद्र दांडेल असावा. पुढील सामना असणार आहे क्रिशा स्पोर्ट्स आणि सायरा स्पोर्ट्स दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती करते की व्यासपीठाकडे रवाना व्हायचं आहे. ओटू प्रवीण ठाकूर सर. दरम्यान 61 धावांचा डोंगर आहे. हा भला मोठा डोंगर फोडायचा असेल ना तर तुम्हाला बुलडोजर रुपये फलंदाजी करावी लागेल, कारण गोलंदाजाची अधिकृत आणि अनधिकृत बांधकामं तोडायची असतील तर बुलडोजर रुपी फलंदाजी करावी लागेल. तर एका बाजूला सचिन पाटील आहे, दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील आहे. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन घेऊन ही DX स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडगोली मैदानाकडे येताना दिसेल. पहिल्या सलामीचा षटक घेऊन येईल सिल्वस्ता संघाचा कर्णधार अर्थात आतिश पाटील. पहिला सामना जिंकल्यानंतर थोडेसे मनसुबे उंचावले जातील, गुणतालिकेमध्ये आपलं स्थान हे मोठं केलं जाईल. म्हणून पहिला सामना जिंकण्याकरता स्ट्राईक एंडकडे आहे सचिन पाटील तर नॉन स्ट्राईक एंडला अक्षय पाटील. ड्रिंक्स मैदानामध्ये 3 षटक झाल्यानंतर न्यायची आहे. 3 षटक झाल्यानंतर जीत मात्र रेडी राहायचं आहे. ऑन द माईक तुमच्याकडे असणार आहे. पहिला चेंडू आहा भन्नाट वेग आहे. परफ्यूम डिलिव्हरी फेकली गेली. चेंडू नाका समोरून उडवलाय. मातीचा सुगंध देऊन जाणारी ही परफ्यूम डिलिव्हरी आतिश पाटीलने फेकली. त्याने मगाशी बघितलं होतं सुशांत मात्रेने काय केलं होतं, कशा पद्धतीने फसव्या चेंडू फेकले होते आणि ते चेंडू मात्र इथं सध्या फेकताना दिसतोय. पहिला चेंडू निर्धाव. 61 धावांचा भला मोठा डोंगर आहे. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 12 प्रत्येक षटकामध्ये काढायचे आहेत. पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर केला गेलाय. काय भन्नाट वेग आहे, परंतु या वेगावर स्वार सध्या झालेला नाहीये. तो स्लोअर वनचा वापर करतोय, नाका समोरून चेंडू उडवतोय. सचिन पाटील देखील हैराण झालाय. चेंडू येतोय कुठून, दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची कला त्याच्याकडे आहे आणि ती कला इथं आतिश पाटील दाखवताना दिसेल. येस, सायरा स्पोर्ट आणि त्रिशा स्पोर्ट आपण पुढे यावं. जीवित मात्रे कर्णधार आणि जितेश पाटील दिसत आहेत. वरती या, आपण नाणेफेक करून घ्यायचा आहे. पुढचा चेंडू तेवढ्या ताकदीने तटवला. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे गलीच्या दिशेने 4 धावांकरता. या दरम्यान सायरा स्पोर्ट आणि त्रिशा स्पोर्ट संघाच्या संघनायकामध्ये नाणेफेकीचा कौल होईल. जितेश पाटील विपक्ष जीवित मात्रे आणि मला वाटतं तिथं फलंदाज बाद होईल का. यस, फलंदाज बाद होईल. सचिन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. दरम्यान त्रिशा स्पोर्ट संघाचा संघनायक जितेश पाटील माझ्याकडे दिसतोय. सायरा स्पोर्ट संघाचा कर्णधार देखील जितेश पाटील आणि जीवित मात्रे. यानंतरची पुढची लढत आपण पाहू शकाल. नाणेफेकीचा कौल जीवन गावंड साहेबांच्या पवित्र शुभस्ते बघायला मिळेल. नाणेफेक करून घ्यायची आहे. पुढील सामना असणार आहे सायरा स्पोर्ट्स वशिनी वर्सेस क्रिशा स्पोर्ट्स वशिनी. दोन्ही संघांना पुढच्या सामन्यासाठी मी शुभेच्छा देतो. आपल्या वशिनी गावचे आदरणीय माजी सरपंच जीवनजी गावंड यांच्या हस्ते इथं नाणेफेक हीचा कौल इथं उडवला जाईल.
सायरा स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. मी सायरा स्पोर्ट्स संघाच्या वडा शॉट सेवाग रुपी ही चापट लगावली. राजू मात्रे ऑन फायर. आल्या चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेनं चपराक लगावली गेली. षटकार. धन्यवाद. जिलेश पाटील यांच्याकडे होते. नाणेफेक जिंकून काय तुमचा निर्णय असणार आहे? डिसिजन पेंडिंग असेल आमचा. आम्ही मीटिंग घेऊ थोडी नॉर्मल आणि मग सांगू. नक्कीच सर्व 5व्या या आयोजनाबद्दल आणि मैदान जे उपलब्ध मैदानाबद्दल काय तुमचं मत आहे? मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे 4 धावांकरता. मी आयोजकांचे खरंच खूप मनापासून आभारी आहे की त्यांनी आपल्या गावच्या खेळाडूंसाठी एक चांगलं मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलं आणि खूप मेहनत करून आज आपली VPL पार पडते आणि सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात हा क्रिकेट खेळावा. नक्कीच धन्यवाद. नंतर मी जीवित म्हात्रे यांच्याकडे जातोय. सर्व 5व्या एक ओपनिंग सेरेमनी बद्दल तुमचं काय मत असणार आहे? की दिलखुलास आपल्याला एक ओपनिंग सेरेमनी पाहायला मिळाली. भव्य रॅली होती, ट्रक होता, कर्णधारांचं देखील तिथे एक मला वाटतं दिल देखना. खरंच खूप छान झालं सर्व. एवढं मोठं आपलं आयोजन केलेलं आहे त्याच्यावर धन्यवाद. आणि जीवन गावण आणि सुनील ठाकूर यांचा मी मनापासून आभार करेन. कारण की त्यांनी पीचपासून पूर्ण म्हणजे काहीच ठेवलं नाही. त्यांनी स्वतःहून केलेलं हाताने स्वतःने. कोणीच हा हातभार जास्त लावलेला नाही. स्वतःने जास्त पीच सारापासून त्यांनीच केलेलं आहे सर्व. सुनील ठाकूर खरंच मनापासून मला आभार आहे. मी एवढा आता क्रिकेट खेळतोय कारण की स्वतःहून कोण करत नाही. कारण की सर्व पैसे देऊन हे करतात. आज पण आयोजन एवढा मोठा केला आहे. सुनील ठाकूर आणि जीवन गावण यांचा मी मनसर आभार मानतोय. एवढी पीच ग्राउंड आणि ग्राउंडवरती एवढा मोठा हे केलेला आहे स्टेज वगैरे. खरंच खूप छान केलं आहे. ट्रॉफी आणि रॅली तर आपली दरवर्षीप्रमाणे एकदम सुंदर झालेली आहे. बस. धन्यवाद. तुम्हाला पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा देतोय मी. जीत मात्र रेडीचं राहायचं. 3 ओव्हर्स नंतर ऑन द माईक फील्ड मध्ये तुमच्याकडे असणार आहे. जो नॉन स्ट्राईकचा आपला अंपायर असणार आहे तिकडे यायचं आहे. तो प्रवीण ठाकूर सर. धन्यवाद परीक्षक सर. तर जाऊया 14 धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. खरंच अफलातून दर्जाची जरी फलंदाज बाद सचिन पाटील झाला परंतु डावाची सगळी सूत्र आहे ती राजू मात्रेने आपल्या हातामध्ये. काय भन्नाट खेळ केला. अगदी जी चपराक बघितली त्याच्या हातामध्ये प्रचंड मोठी मनगटी टाकत आहे असं वाटायला लागलं. आणि आतिश पाटील सारख्या एका चतुर गोलंदाजाला मैदानाच्या बाहेर फेकून दिलंय. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज धनेश. थोडंसं थांबवतोय मी. नंतर आमचे प्रमुख अतिथी उल्हास पाटील असतील, हरीश म्हात्रे तसेच गौतम सोमाजी पाटील यांना विनंती करतो की फेकून दिलाय. चेंडू जाईल लांब दूरवर. षटकार. काय फटकेबाजी आहे. धनेशला फेकून दिलाय. फलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाहीये. शॉट फुल केलाय आणि या डावखोरा फलंदाजानं नक्कीच दाखवून दिलंय ही मैदानावर मी का आलोय त्याचं उत्तर दिलं गेलंय. षटकारानं मैदानाची सुरुवात काय सुंदर केली आहे. 20 धावा दापटल्यावर बघायला मिळत आहेत. 61 धावांचा पाठलाग करत असताना एक बळी जरी गेला असला तरी ही खेळी अगदी लाजवाब आहे. परंतु मैदानावर पहिला विजय मिळवण्यासाठी सिल्वर स्टार अपोजिट DX संघ खेळताना दिसेल. DX संघांना अगोदरच मी सांगितलं होती जी जुनी टीम खेळताना दिसेल त्याच संघावर ऑप्शन मध्ये बोली लावली गेली होती. सुशांत मात्रेने मला सांगितलं होतं मी खेळेन. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नसला तरी सिंगल धाव नक्कीच देऊन जाईल. ही सिंगल धावेनंतर धाव पडल्यावर बघायला मिळतील 1 बाद 21च्या घरात. याच दरम्यान गौतम पाटील सर असतील. आपण व्यासपीठाकडे यावं. कॅमेरा झूम अप केला तर आम्हाला माजी क्रिकेटपटू गौतम पाटील दिसत आहेत. त्यांनाही विनंती आहे. त्यांच्या समवेत असणारे दुसरे आमचे मला दिसत नाही व्यवस्थित तर त्यांनाही विनंती आहे. हरीश म्हात्रे सर आपणही या. कारण उल्हास पाटील दिसत आहेत माजी क्रिकेटपटू. आपण माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांनाही विनंती आहे आपणही व्यासपीठाकडे यावं अशी विनंती आपणास आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती केली जाईल. तर जाऊया. नक्कीच एक चांगला खेळ. उद्घाटनीय लढत ही अजूनही कोण जिंकेल सामना हे चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे. काय जबरदस्त खेळ बघायला मिळतो DXच्या वतीनं देखील. ओहो झेल 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 जमिनीला ताण. गरज नव्हती. एक धाव महत्वाची आहे पुष्कर. एक धाव महत्वाची. प्रचंड मोठे डाव टाकले जात आहेत. राजू मात्रेला बाद करण्यासाठी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु धाव मिळते. एका धावाने एक तर झेल सुटलाय परंतु हा झेल मागात पळेल का ते बघणं गरजेचं असणार आहे. 22 धावा दापटल्यावर बघायला मिळत आहेत. विजयासाठी अजूनही करायच्या आहेत 39 धावा.
या मैदानावर धावा होताना दिसतील, कारण आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. चेंडू थांबायला मार्ग नाही आहे. एकदा चेंडू पडल्यानंतर क्विक फास्ट स्पीड घेतोय, त्यामुळं चेंडू पटकन पकडणं गरजेचं आहे. याच दरम्यान पुढचा चेंडू धनेशचा, सामना करण्यासाठी आक्रमक फलंदाज अक्षय पाटील. 39 धावांची अजूनही गरज आहे DX संघाला पहिला विजय नोंदवण्याकरता. स्लोअर वनचा वापर मग जे मगाशी सुशांत मात्रेने केलं होतं आणि मगाशी पुष्कर देखील त्याला तेच सांगून आला असेल की या खेळपट्टी जी आहे ना ती गोलंदाजांच्या प्रेमात कधीच पडेल जेव्हा तुम्ही स्लोअर वनचा वापर कराल, आणि तो स्लोअर वनचा अचूक वापर लाईन लेंथवर करायला जाताना दिसेल. आता मात्र धनेश चांगला चेंडू फेकला गेलाय आणि मात्र अक्षयला थांबवलाय. ज्या स्पीडला तुम्ही चेंडू फेकाल त्याच स्पीडला तुम्हाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जाईल फलंदाजाच्या माध्यमातून. फुलटॉ चेंडू, हा चेंडू सीमा पार होणे गरजेचं होतं. दुर्दैव आडवा आलाय. एकच धाव असेल, सिंगल धावाने फरक पडत नाहीये. सिंगल धाव मिळेल स्ट्राईक एंडवर. आता मात्र असेल राजू. धाव पडल्यावर बघायला मिळते एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. शेवटचा अंतिम चेंडू, दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू. खरं तर 12च्या सरासरीने खेळायला जायचं होतं DX संघाला आणि तो ती सरासरी मात्र ते संघ नक्कीच राखताना दिसत आहेत. धनेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. थोडस गोल्डीला थोडस पूर्ववत आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. गोल्डीला आवाज दिला गेलाय. यस पुन्हा एकदा सज्ज झालाय धनेश. सामना करण्यासाठी राजू. 2 फटके जे खेळलाय ना ते फटके नक्कीच आज रिलीजच्या माध्यमातून बघायला मिळतील. ओ हो हो, जे आणि हिना रेंज लागली गेली आणि नक्कीच मगाशी जी चूक केली होती पुष्करनं ते आता करू शकणार नाही आहे. राजू मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. याच दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला चरण. आणि आता मात्र डावाची सगळी सूत्र जी असतील ते अक्षयला ताब्यात घ्यावी लागेल. विकेट तर थांबवायची आहे, पण आपली पडझड तर थांबवायची आहे, परंतु रन रेट देखील जास्त वाढता कामा नये. त्यामुळं आतिश पाटील आपणास विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला विनंती आहे, आपण लागलीच सामन्याला सुरुवात करूया. जास्त वेळ घेऊ नका, अन्यथा शेवटचा जो सामना असेल तो कमी षटकांचा खेळला जाईल. मग तुम्हीच बोलाल की आमचे सामने कमी षटकांचे का खेळले गेले. प्लीज विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका विचारपूस करण्याकरता. लागलीच आपण सामन्याला सुरुवात करूयात. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धापटलावर 23 आहेत. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आता चरण आणि अक्षय पाटील मैदानावर स्थिर आहेत. परंतु आता नुसती धावा तर वेग तर वाढवायचा आहे, परंतु भागीदारी होणे देखील महत्वाचं आहे. नवीन गोलंदाज पुष्कर येतोय. व्यक्तिगत पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन आलाय पुष्कर पाटील. हा एक नक्की चांगला गोलंदाज आहे, परंतु ही गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. तेवीस धावा दापटलावर जे सरासरी पाहिजे होती खऱ्या अर्थानं 12च्या सरासरी ती सरासरी आहे, परंतु विकेट मात्र थोडेसे जास्त फेकल्या गेल्या सध्या तरी. परंतु भागीदारी होणं गरजेचं आहे, कारण या मैदानावर नक्कीच मी म्हटलं होतं आउटफील्ड फास्ट आहे. तुम्ही जरी जमीनला घासत पुसट जरी खेळलात, अगदी अलंकारपेट खेळलात तरी मैदानावर धावा होताना दिसतील. हो हो हो, फटका अगदी जबरदस्त आहे. सेफ शॉट, परंतु झेल सुटलाय. मोठी चुकी करतोय स्वतः कर्णधार आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या गेल्या. जो मोठा मासा गळा पाहिजे होता तो मोठा मासा इथं मिळाला असता, परंतु घडलंय काय, कर्णधार मोठी चुकी करतोय. भोगे भोगावे लागतील आणि ते याच इनिंग मध्ये तुम्हाला भोगावे लागतील. जर अक्षय पाटील नावाचा फलंदाज मैदानावर आग लावायला लागला ना तर मात्र तुम्हाला हा झेल नक्कीच दिसेल. वारंवार तुम्हाला एक अपराध्याची भूमिका मैदानावर बघायला मिळेल. म्हातारे रेडी राहायचं आहे. पुढचा चेंडू पुष्करचा, अक्षय करता शॉर्ट ऑफ बॉल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये समीकरण जुळत नाही. मी म्हटलं आउटफील्ड फास्ट आहे. जोपर्यंत चेंडूला आडवेल फेकल थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक काय घडतंय. रनआउटचा धोका. पुन्हा एकदा मोठी
झाली, घडलंय काय? स्वस्तिक पाटील मोठा मासा गळाला लागल्यापासून वाचवलाय. धनेश दिसतोय तिथं, काय केलं तुम्ही? सगळ्यात मोठी चुकी केलीत. ही मॅच तुमच्या हातात असती. 2 चुक्या एकाच षटकामध्ये 2 चुक्या करतायत. 2 जीवदान अक्षय पाटीलला मिळत आहेत. किती मोठी चुकी आहे. सिल्वरचा संघ जर पराभवाच्या छायेत गेला ना तर या मोठ्या 2 चुक्या त्यांना दिसतील आणि त्या अधोरेखित करावे लागतील. अगदी ठळक चुका आहेत. हे चुकांचे खेळ कधी होतील हे सांगता येत नाहीये. स्लोअर वनचा वापर मी म्हटलं होतं, या मैदानावर ही खेळपट्टी आहे, ही गोलंदाजाच्या प्रेमात कधी पडणार आहे तर तुम्ही स्लोअर वर चेंडू फेकणार आहात. अगदी चेंडू कुठल्या दिशेने येईल, अंगावर येतो चेंडू, नाका समोरून जातोय आणि हा चेंडू हा निर्धाव आहे आणि धावपटला अजूनही स्थिर आहेत. 27 धावा. 3 चेंडूंचा वाजवी खेळ अजूनही शेष आहे. 27 धावा. 12च्या सरासरीने खेळ करायचा आहे, परंतु अक्षय पाटील थोडासा बिचकत खेळताना दिसतोय आता मात्र. वा, अफलातून दर्जाचा फटका केलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, फ्लॅट षटकार नोंदवला. मी म्हटलं होतं या चुकांचे खेळ कधी होतील हे सांगता येत नाही. ज्या चुका 2 झाल्या होत्या ना त्याचे खेळ जाताना बघायला मिळतात. अक्षय पाटील 1 मॅन शो खेळताना दिसतोय. जीत मात्र रेडी राहायचंय. जीत मात्र हॅलो, मी म्हटलं होतं काय घडेल मैदानावर. बऱ्याच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अक्षय पाटील मैदानावर येतोय आणि आपले रणनीती दाखवतोय. मी काय करू शकतोय हे दाखवून दिलं त्यानं आतापर्यंत. प्लीज विनंती आहे, 3 षटकानंतर आपण यावं. मॅडी आपणास विनंती आहे. हरकत नाही आहे, जाऊया सामन्याकडे. काय सामना बघलाय. अजूनही कोणी हार मारायला तयार नाही आहे. अफलातून दर्जाची भंदाधुंद फलंदाजी. त्या 2 चुक्या केल्या होत्या आतिश आणि धनेशनं, त्या चुकांवर मात्र खिले ठोकले गेलेत अक्षय पाटीलच्या माध्यमातून. षटकानंतर धावा 33. हो, पुन्हा एकदा स्लोअरचा नव्हता धोका ठरलाय. चरण बॅक टू द पॅव्हिलियन. जीत मात्र रेडी राहायचंय. जीत मात्र त्यानंतर प्रमुख अतिथी निखिल ठाकूर सर देखील इथे आलेले आहेत. त्यांना देखील मी विनंती करते की व्यासपीठावरती त्यांनी असं नसतं व्हायचं आहे. त्यानंतर त्यांच्या समोर गौतम सोमाजी पाटील असतील, हरीश सुधाकर म्हात्रे असतील, उल्हास मंगलदास पाटील यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. नक्कीच ज्या मान्यवरांची नावं आम्ही घेतली त्यांनी विनंती आहे आपण तिथं थांबण्यापेक्षा समोर या आणि सामन्याचा आनंद घेऊया. तर जाऊया सामन्याकडे. या षटकातील शेवटचा चेंडू असावा आणि धावा धापटला अजूनही स्थिर आहेत. 3 फलंदाच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. सरासरीचा विचार केला तर अजूनही 3 धावा कमी पडतायत. सुशांत असा एक टेक्निकल प्लेअर आहे ज्याची फलंदाजी मैदानावर चौफेर असते. सिंगल डबल धावा घेणार आणि गोलंदाजाला स्थिर करतोय. फटका काय क्लास आहे. चापट लगावली परंतु चेंडू अडवला नाही गेला. नक्कीच अडवला गेलाय. सनी ठाकूरच्या वज्रमुठीतून काहीच झालाय आणि सुशांत मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा गाळा लागलाय. आता मात्र डावाची सगळी सूत्र ट्रॉली मैदानात आणायची आहे. जीत मात्रेला विनंती करतो की सर्कलच्या कॉर्नर मध्ये यायचं आहे. असणार आहे जीत म्हात्रे यांच्याकडे. धावसंख्या उभारून 61 धावांचं आव्हान ठेवलंय एक संघासमोर. काय गेम प्लॅन असणार आहे तुमचा? गेम प्लॅन आमचा आतिश ठाकूर आहे, तो ठरवी. सनी ठाकूर यांचा खूप मोठा मोबदला आहे तुमच्या टीमसाठी. एक भन्नाट दर्जाची फलंदाजी केली. काय असणार ते यांचं फलंदाजी बद्दल? खरंच खूप थोडसा माईक तांत्रिक बिघाड होते माईक मध्ये. या दरम्यान पण
समोर बघू शकाल शिवमल्हार संघाचे सहकारी जाताना दिसत आहेत, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. शिवमल्हार संघाचे सनेश म्हात्रे असतील, प्रीतम ठाकूर असतील संघ मालक, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. आपल्या स्क्वॉड सह जाताना दिसत आहेत अक्षय पाटील दिसत आहेत. बऱ्याच वर्षांनंतर त्यांचं आगमन आणि त्यांची फलंदाजी बघण्याचं एक परम भाग्य मला लाभेल. एक टेक्निकल प्लेअर आहे माझ्यासोबत, त्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. गौतम पाटील, उल्हास पाटील आपणास विनंती आहे, माझे क्रिकेटपटू आहेत त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. सनी ठाकूरनं फलंदाजी तर अफलातून केली, पण तो हा जो झेल पकडलाय ना, हे मॅच मध्ये पुन्हा एकदा सिल्व्हर संघाला आणून ठेवलंय. काय अफलातून झेल पकडलाय. हॅलो 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 तद्वत एक विनंती असेल सर्व संघाच्या संघनायकांना, आपले फ्लॅग जे आहेत ना ते आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून समोर बांधता येतील आपल्याला आणि ते चित्र जरा चांगलं दिसेल. प्रत्येक टीमचा जो फ्लॅग आहे ना, जर कोणाकडे असेल ना तर प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. या गौतम पाटील माझी क्रिकेटपटू यांना विनंती आहे, त्यानंतर उल्हास पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर जाऊया मैदानाकडे जिथं अजूनही फटका अफलातून दर्जाचा मर्दाचा झेल पकडला जाईल का बघायचं. सनी ठाकूर तिथं दिसतोय, झेल पकडला गेलाय, मोठा मसागा लागलाय आणि हिट ट्विस्ट निर्माण झालाय. सुशांत पाठोपाठ अक्षय पाटीलला बाद केलाय, कंबरनं मोडलाय, फलंदाजाचा कणा उद्ध्वस्त झालाय. अक्षय पाटील निराश तंबूकडे वाटचाल करेल. शाखों से टूटकर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम, शाखों से टूटकर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम, कोई आंधी से जाकर कह दे औकात में रहे क्योंकि तूफान है हम. आतिश पाटीलला तेच सांगितलंय. अक्षय पाटीलला जी 2 जीवदानं मिळाली होती आणि त्याचा मात्र वचपा काढलाय अक्षय पाटील, कारण एकमेव असा खेळाडू होता तो डीएक्स संघाची दारं आहे ती विजयाच्या अगदी समीप नेऊ शकला असता, त्याला बाद केले. आता डीएक्स संघाचं वातावरणाच्या त्यांच्या गोटामधलं थोडंसं स्मशान शांतता पसरली, त्यांना माहिती आहे आता काय घडेल. परंतु दुसऱ्या बाजूला सूरजचा विचार केला, बऱ्याच अंशानंतर त्याचीही फलंदाजी मी बघितली, पण तो आज जो तलपला किंवा रोहित जर तलपला तर हे आव्हान देखील सहजरित्या तो पार करू शकतोय. धावांची गरज आहे अजूनही, 28 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू 28 धावा, धावांचं समीकरण असं आहे. कोण सोडवेल हा पेपर बघायचा आहे. ऑफस्टंपच्या बाहेर आहे का चेंडू? येस, लाईन लेंथ बिघडली आणि प्रवीण सर सांगतायत हा वांतर चेंडू आहे. वाईट चेंडू फेकला गेलाय, भन्नाड वेग गेलाय. प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन निर्माण करतोय. स्लोअर वनचा वापर केला, अक्षय पाटीलला बाद केलं, त्याला माहिती होतं हा मोठा अडसर ठरतोय म्हणून अक्षय पाटीलला बाद करण्यानंतर आता सगळे त्याचे खांदे उंचावले गेलेत. अगदी सगळ्या सहकार्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली, विजयाची भूक निर्माण केली गेली. हो स्लोअर वनचा वापर, प्रत्येक चेंडू व्हेरिएशन मध्ये, म्हणून म्हटलं होतं हा चतुर गोलंदाज आहे. मी फक्त कर्णधार नाही आहे तर मला काय करायचं आहे, हे मैदानावर कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे हे इथं मात्र हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवताना हा आतिश पाटील दिसतोय. रोहित पाटीलला थांबवून ठेवलंय. समीकरण आता मात्र जड होत चाललंय. डीएक्स संघ जोपर्यंत अक्षय खेळत होता तोपर्यंत सगळं बरोबर चाललं होतं, परंतु पुन्हा एकदा फुलटॉस दिली तेवढ्या ताकदीने तटवलाय. सनी काय अफलातून मैदानावर तोच दिसतोय मला. आता त्याचं बघितलं चांगला थ्रो होता, आतिश पाटील गॅदर करत नाही आहे व्यवस्थित, प्रॉपर गॅदर करत नाही आहे. 2 धावा मिळतील. काय जबरदस्त चेंडूवर पटकन झपावर घेतोय, विजयाची भूक सांगून चालली आहे. सनी ठाकूर अफलातून दर्जाचं ऑलराऊंडर प्रदर्शन करताना दिसतोय. आता मात्र 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. 35 धावा दापटणार, 36 धावा दापटणार बघायला मिळत आहेत. अजूनही 25 धावांची गरज आहे या षटकातील. अजूनही मला वाटतं 3 चेंडू यायचे आहेत. 9 चेंडू 25 धावा. जर 2 हिट बघायला मिळाले तर डीएक्स संघाकडे देखील हा सामना झुकला जाऊ शकेल. क्रिकेटमध्ये काहीही घडतं. शेवटचं अंतिम षटक कोणाकडे असेल हे देखील अजूनही गुलदस्त्यात आहे, परंतु वेट अँड वॉच भूमिका ठेवावी लागली या दोन्ही फलंदाजांना. आणि बघायचं आहे पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर केला गेला. ऑफस्टंप आणि ऑफस्टंपच्या 4थ्या स्टंपवर अटॅक ठेवलाय आणि चेंडू जाईल तो निर्धाव.
काय कमालीची गोलंदाजी आहे. त्याला माहिती आहे मला भन्नाट वेगावर गोलंदाजी करायची नाही आहे, मला चेंडू बीट करणं गरजेचं आहे. कारण जर चेंडू रडारवर आला तर रोहित मला फेकून देईल याची जाणीव आतिशला देखील आहे. रोहित तोच प्रयत्नात आहे की बॅट आणि चेंडू मधलं समीकरण प्रॉपर टायमिंग जुळलं गेलं पाहिजे. प्रयत्न करतोय परंतु यश त्याला मात्र मिळत नाहीये. पुढचा चेंडू आतिशचा स्नो बॉम्ब पुल केलाय, चेंडू जाईल भन्नाट वेगानं, चेंडू हवा येल्ला झालाय. षटकार मी म्हटलं होतं त्याच्याकडे क्षमता आहे आणि आता मात्र खूप चांगला प्रयत्न स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून फेकून दिलाय षटकार. सामन्याचा रंग बदलेल का? कारण रोहितला माहिती आहे अजूनही 7 चेंडू आहेत आणि अजूनही काही घडू शकतं. जर शेवटचा अंतिम षटक एखादा हाणामारीचं षटक आहे, तो एखादा जर मला षटक भेटला तर चांगलं होईल. म्हणून काय शेवटचा चेंडू कशा पद्धतीने सावध पवित्रा घेईल का की चेंडू प्रहार करण्यासाठी सज्ज असेल? रोहितच्या मनामध्ये काय चाललं असेल, त्याच्याकडे प्लॅनिंग ठरलंय का? सूरजला त्याने काय सांगितलं किंवा कर्णधाराची जी आरोळी आली सुशांतची ती काय सांगितले? रोहितला थांबायचं आहे असं त्याची आरोळी होती सुशांतची. पूर्वपण दिले, पुन्हा एकदा चेंडूला उचली दिली गेली, चेंडू जातो तो भरधाव वेगानं एसटी रक्षकाच्या ग्लोज मध्ये अर्थात पुष्करच्या ग्लोज मध्ये. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा दापटलावर आहेत 42. आता अंतिम षटकामध्ये 19 धावांची गरज आहे. 19 धावा करायच्या आहेत. जिंकायचं असेल तर 19 धावा कराव्याच लागतील. गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहायचं असेल तर डीएक्स संघाला हा विजय मिळवावा लागेल. आणि आयवा कॅच करता एकदा आम्हाला प्रेक्षकांनी जर मैदानाच्या बाहेर सिंगल हँड एका हाताने जर झेल पकडला तर एफएनसी ग्रुपच्या वतीनं इथं आकर्षक प्राइज आम्हाला उपलब्ध आहेत, भेटवस्तू आहेत, ते त्यांनी घेऊन जायचं आहे. थोडीशी सुवर्ण संधी आली गेली. सूरज म्हात्रे यांना प्रति षटकारास प्रथमेश तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथं आलेलं आहे. प्रथमेश तांडेल यांच्याकडून सूरज म्हात्रे यांना प्रति षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. अतिशय जास्त वेळ घेऊ नका जर आपलं प्लीज. चला जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज शुभम. शुभम आलाय. 19 धावांचं त्याला रक्षण करायचं आहे. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन की कर्म में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. कोण ठरेल या मॅचचा सिकंदर? नायक टू खलनायक हा प्रवास असेल. 6 चेंडू 19 धावा. समीकरण कोण सोडवेल? 19 धावा या डीएक्स संघाला कराव्याच लागतील. तर एका बाजूला शुभम आहे. शुभम ते करू देईल का? त्याच्यावर विश्वास दाखवलाय अतिशनं. लाईव्ह सामने बघितले जात आहेत. घर बसल्या सामन्यांचं लाईव्ह साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळतं. पहिला चेंडू जबरदस्त फेकला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव असेल. खराब थ्रो. काय घडलंय मला कळायला मार्ग नाहीये परंतु चांगलं बॅकअप केलं गेलंय. सिंगल धाव मिळेल. एका धावाला संघ पुढे सरकलाय. संघ मात्र पोहोचलाय 43च्या घरात. 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. रोहित जमेची बाजू अशी आहे की रोहित स्ट्रायकेंडवर आहे. त्याला आता मोठे फटके करावे लागतील. अजूनही मैदानावर काही घडू शकतं. हे मैदान मी म्हटलं होतं. शुभम पाटील यांस आपल्या वशिनी गावचे माजी सरपंच जीवनजी गावण यांच्याकडून प्रति विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओव्हर टू प्रवीण ठाकूर सर. चांगलं योगदान बघायला मिळेल. शुभम 1 विकेट 1000 रुपये. आज दिवस भरला जाईल. वर्किंग डे असला तरी हरकत नाही. 1 विकेट मिळवली तर 1000 रुपये मिळतील. परंतु विकेट मिळवणं गरजेचं पेक्षा सध्या विकेट ही फक्त रोहितची हवी. त्याला कर्णधारानं तेच सांगितलंय. कारण रोहित काही चमत्कार घडू शकेल. त्याच्याकडे ती क्षमता आहे. अजूनही 5 चेंडू 18 धावा. अजूनही क्रिकेटचा थर्रार जिवंत आहे. 1 हिट सामन्यामध्ये परतून लावेल. फटका फसलाय. फटका फसलाय. झेल तर होऊ शकत नाही आहे. तो 1 धाव नक्कीच पूर्ण केली गेली. नो चेंडू आहे म्हणजे फ्री हिट ऑन असणार आहे. 1+1. शुभम मात्र काय करतोय? ट्विस्ट निर्माण झालाय. डीएक्स संघाच्या बाजूने सामना झुकेल का? काय घडेल? सूरजचा आता काय इरादा असेल? येस फ्री हिट ऑन आहे आणि धावा दापटलावर 2 मिळाल्यात आणि 45 धावा दापटलावर बघायला मिळत आहेत. 16 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडू 16 धावा. समीकरण पुन्हा एकदा धाकधूक वाढली आहे. डीएक्स संघाकडे अजूनही पूर्ण संधी आहे परंतु सिल्वर स्टार संघाचा गोलंदाज ते करू देईल का? फ्री हिट ऑन आहे. सोळा धावांची अजूनही गरज आहे.
5 चेंडू 16 धावा, 5 चेंडू 16 धावा. कोण सोडवेल समीकरण? वशिनी प्रीमियर लीगच्या पहिल्या 5व्या पर्वामधली पहिला विजय नोंदवण्याचा मान कोणाकडे असेल? ही लढत अतिशय जबरदस्त आहे. शुभम पुन्हा एकदा थोडस रन अप. जाऊया पुढचा चेंडू. शॉट ऑफ बॉल केला. पुन्हा एकदा नो चेंडू, पुन्हा एकदा नो चेंडू. फ्री हिट ऑन आहे. घडलाय काय मैदानावर? अगदी रनअप व्यवस्थित होतात नाही, प्रॉपर लाईन मध्ये जात नाही. स्टान्स, रिदम आणि बॅलन्स गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून या गोष्टी 3 महत्वाच्या असतात. या 3 गोष्टी तर लयबद्ध असल्या तर या जगभरातील कुठल्याही खेळपट्टीवर तो गोलंदाज यशस्वी होऊ शकतोय. पुन्हा एकदा सामना डीएक्स संघाकडे वळला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. अजूनही हार मानायला डीएक्स संघ देखील तयार नाही आहे. थोडस दडपण आहे ते आता मात्र शुभम बघायला मिळतंय. जरी रोहित स्ट्राईक एंडवर नसला तरी सूरजकडे देखील ताकद आहे चेंडू भिरकावून देण्याची, ती मनगटी ताकद. आज बऱ्याच वर्षानंतर मी बघितलंय बोंदला क्रिकेट स्टेडियम वरती त्याचा सराव बघितला होता, त्याची फलंदाजी देखील बरीच बघितली होती. त्यावेळी आम्ही जास्त काही समालोचन करत नसायचो, परंतु तो संघ मी खेळताना बघितलाय आणि पुन्हा एकदा जर ती पुनरावृत्ती बघायला मिळाली तर नक्कीच सूरज आपल्या संघासाठी एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सिद्ध होईल. चांगली गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून मी बघितली आहे. आज मात्र संघाला गरज आहे, संघाचा खेळ उंचवायचा असेल तर त्याला चांगला खेळ करायला आहे. हो, पुन्हा एकदा स्लो रनचा वापर केलाय आणि आता मात्र शुभम मात्र आपल्या योग्य त्या लाईन देतो परत त्याला दिसतोय. धावा दापटल्यावर अजूनही स्थिर आहेत. माफ करा 46 धावा दापटल्यावर आहेत आणि विजयाकरता अजूनही 15 धावांची गरज आहे. 4 चेंडू 15 धावा, 4 चेंडू 15 धावा. कोण समीकरण सोडवेल? एक विकेट सामन्याचा रंग पालटू शकेल, परंतु कोणाच्या बाजूनं? वारावर प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर द्यावं लागेल. फटका जबरदस्त आहे, परंतु केएल पकडला जाईल का? यश पकडला गेला आणि सूरज पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आता समीकरण जड होऊन बसलंय. 3 चेंडू 15 धावा, निवृत्ती मात्र स्ट्राईक एंडकडे असतील. 3 चेंडू 15 धावा, समीकरण बिघडलंय. रोहित जोपर्यंत स्ट्राईक एंडकडे नाही आहे ही जमेची बाजू आहे आणि सिल्व्हर संघाचे आता मात्र मनसुबे नक्कीच त्यानं यशस्वी करून दाखवलेत. अर्थात शुभमने जेव्हा 2 चेंडू अवांतर फेकले गेले नोच्या स्वरूपात तेव्हा थोडंसं चित्र बदललं होतं, परंतु आता घडलंय वेगळं. पुन्हा एकदा 3 चेंडू 15 धावा, पण तो निवृत्ती मात्रेकडे देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे. 40+ हा खेळाडू आहे. ब्लॉक हॉल चेंडू, क्लिंग बॉल आणि जीवन गावण साहेबांच्या वतीने शुभम करता 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. समीकरण बिघडवून टाकणारी गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून बघायला मिळाली. 2 चेंडू 15 धावा, काय अफलातून दर्जाची गोलंदाजी. 2 चेंडू अवांतर सोडले तर आतापर्यंत त्यांना शेवटचं जे हाणामारीचं षटक फेकलं गेलंय फारसा अनुभव त्याच्याकडे नाही आहे, परंतु कर्णधाराचा विश्वास त्यानं अगदी सार्थ ठरवलाय. आतिश पाटीलचे आता ते सहकारी प्रचंड खुश आहे, त्याच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे नक्कीच. 2 चेंडू 15 धावा, फलंदाजी करता आलाय. सचिन बॅक टू बॅक दुसरा धक्का. वा, काय गोलंदाजी केली गेली आहे. जीवन गावून प्रचंड खुश आहेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर शुभम ऑन फायर झाली ना. 3 विकेट मिळवल्यात. वा,
विकेटची हॅट्रिक मिळवण्याचा मान या पाचव्या पर्वामध्ये शुभम करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फारसा मोठा हा क्रिकेटर नाही आहे. वाह! काय अफलातून दर्जाची गोलंदाजी केली. दोन अवांतर चेंडू नो फेकले होते, तदनंतर लाईन लेंथ बिघडली अशी की काय असं वाटलं होतं. प्रचंड दडपण होतं, परंतु दडपणाला झुगारून खेळ केला या शुभमनं. खरंच कौतुक करावंसं भाग पडलंय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. छोटा तीर घाव करे गंभीर. चेंडू फेकून दिलाय का, परंतु आतिश चेंडूला आडवेल फेकेल. पहिला विजय मिळवलाय आणि वशिनी प्रीमियर लीग पर्व 5वा मधला पहिला विजय मिळवण्याचा मान सिल्वर स्टार संघाचा अर्थात आतिश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे. सनी ठाकूरची फलंदाजी, भेदक फलंदाजी, गोलंदाजी बघायला मिळाली आतिशची आणि शुभमची. खरंच कौतुक करायचं वाटेल. सनी आणि शुभम यांनी दोघांनी यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल ज्यांना 2 झेल टिपलेत आणि खेळी फलंदाजीमध्ये संकटमोचक फलंदाजी केली. 22 धावांची विस्फोटक खेळी करणारा सिल्वर स्टार संघाचा सनी ठाकूर याला विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच करता यायचंय. आणि तदनंतर शुभम याला विनंती आहे. हॅट्रिक घेतल्याचा मान आपण मिळवलात, पहिली हॅट्रिक या वशिनी प्रीमियर लीग 2025 मधली, तर त्यांना विनंती आहे शुभम आपण देखील यायचं आहे. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. वशिनी प्रीमियर लीग, वशिनी प्रीमियर लीग, वशिनी प्रीमियर लीग. शुभम पाटील सनी मात्र लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. धावांची बिनबाद खेळी करून आपल्या संघाला विजयाची नौका दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवली असं सनी ठाकूरला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे रवाना व्हायचं. तदनंतर एक पहिल्या पर्व 5व्या मध्ये पहिली हॅट्रिक संपादित करणारा प्रथम गोलंदाज शुभम पाटील यांनी देखील मी विनंती करतोय. शुभम पाटील देखील यांना मी विनंती करते. प्रथमतः मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असणार आहे तो दिला जाईल. सनी ठाकूर आपण या. विस्फोटक खेळी 22 धावांची भन्नाट खेळी केली. 2 षटकार 3 चौकार फेकले गेले. अफलातून दर्जाची भेदक केली त्याच्या माध्यमातून केली गेली. सनी ठाकूर याला मॅन ऑफ द मॅचचा